सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय. एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली. भक्तांची गर्दी होऊ लागली. मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरविले, भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिकूशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिकूशेठ आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्त मंडळींना वाटले की भिकूशेठसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकूशेठकडे गेले. भक्त मंडळींना आपल्या पिढीवर आलेले पाहून भिकूशेठला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला. लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकूशेठकडून मदतीची मागणी केली. यावर भिकूशेठ म्हणाले, मंडळी, मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही, कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले, आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकूशेठ सर्वांना 2 दिवसांनी येण्यासाठी सांगितले. 2 दिवस निघून गेले. लोक पुन्हा भिकूशेठच्या पिढीवर गेले असता भिकूशेठच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकूशेठने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकूशेठच्या नोकराने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या. ते कृत्रिम पाय होते. ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थित बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकूशेठ म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णू. हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते, म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या विष्णूला सोन्याचा मुकुट तसा फारसा उपयोग नव्हता, पण या विष्णूला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पुढील कथा. धनत्रयोदशीची पौराणिक कथा. एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता, त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का? त्यावर यमदूत म्हणाले, एकदाच असं झालं होतं. यमराजाने सांगायला सुरुवात केली. एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला. भटकत भटकत राजा दुसऱ्या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेमराजा नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.